नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन गोड रेसिपी सोबत। तर कधी कधी काय होतं, गोड खावंसं वाटतं आणि गोडमध्ये गुलाबजामुन तर सगळ्यांनाच आवडतात। तर गुलाबजामचं प्रीमिक्स घरामध्ये नसेल तर काय करायचं, तर आपण आज मस्त फक्त रव्यापासून असे रसरशीत गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा घेताना बारीक रवा घ्यायचा। जर बारीक रवा नसेल तर जाडसर रवा जो असतो तो मिक्सरवर फिरून घेतला तरी पण चालेल। आणि इथे पाव वाटी मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे। तर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घेतली तरी पण चालेल। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। तर गॅसवरती भांडं ठेवून त्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलंय। आता यामध्ये आपल्याला घालायचंय 3 वाट्या साखर। तर आपल्याला काय करायचं, जेवढी साखर घेतली तितकंच पाणी घालायचंय, म्हणजे काय होतं आपला पाक जो आहे तो छान तयार होतो। आणि पाक आपल्याला 1 किंवा 2 तारी करायचं नाहीये, थोडंसं असं चिकट होईपर्यंत फक्त शिजवून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपल्याला घालायचं इलायची पावडर, याने काय होतं आपलं गुलाबजाम जे आहे ते खूप छान चवीला लागतात। थोडंसं केसर पण घालूयात आपण यामध्ये। तर पहिल्यांदा साखर मिक्स करून घेऊयात। आणि म्हटल्याप्रमाणे आपल्याला असं 1 किंवा 2 तारी पाक तयार करायचा नाहीये, चांगली उकळी आणायची, थोडंसं चिकट होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचा। इथे पाहू शकता, इथे मी केसर घातलेले आहे थोडेफार। आणि याला आता चांगली उकळी आणून देऊयात पाकाला। मध्ये मध्ये हलवत राहायचं, नाहीतर खाली साखर लागू शकते। तरी ते छानपैकी उकळी आलेली आहे आणि थोडंसं म्हणजे पाक तयार होत आलाय आपला, हे पाहू शकता चांगलं फेस आलाय। तर आपण आता चेक करूयात। तर चेक कसं करायचं, असं चमच्यामध्ये घ्यायचं आणि थोडंसं असं चिकट जाणवलं की म्हणायचं आपलं पाक तयार झालाय। खूप जास्त असं 1 तारी किंवा 2 तारी करत बसायचं नाही, हे पाहू शकता या पद्धतीने। तर आपला पाक जो आहे तो आता आपण साईडला ठेवून देऊया गॅस बंद करून, आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे पाक गरम गरम राहील आपला। तर इथे आपल्याला करायचे तयार प्रीमिक्स तयार करायचे, म्हणजे गुलाबजाम कसे बनवायचे तर ते बघायचे आपल्याला। रवा जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा पहिल्यांदा। तर इथे मी पॅन ठेवलाय पसरट, त्यामध्ये 1 चमचा तूप घातले, चांगलं पसरवून घेतलं। आणि इथे मी काय केलं आता, तर इथे मी 2 वाटी दूध घेतलेलं आहे आणि ते अगोदर मी गरम करून थंड केले रूम टेम्परेचरवरती, आणि त्याला आता याच्यामध्ये घातलेलं आहे। तर 1 वाटी रवा घेतला तर 2 वाटी दूध घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं। आता यामध्ये दुधाला पहिल्यांदा उकळी येऊ द्यायची आणि नंतर यामध्ये थोडं थोडं रवा घालून असं मिक्स करत जायचं, हे पाहू शकता या पद्धतीने। तर असं व्यवस्थित हलवत राहायचं, जेणेकरून रवा पूर्णपणे दुधामध्ये मिक्स झाला पाहिजे। तर रवा टाकला की यामध्ये मिल्क पावडर देखील घालून घ्यायची आणि चांगलं मिक्स करायचं पाणी आटेपर्यंत। तर पूर्णपणे दूध आटलेलं आहे, पाहू शकता आपलं यामध्ये। आणि थोडंसं आपल्याला पुन्हा 1-2 मिनिटभर हलवून घ्यायचं असंच। आणि आता हे झालेलं आहे तयार, याला आपण थोडंसं थंड करून घेणार आहोत। तर साईडला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। थोडंसं थंड झालं की आपण याचे थोडंसं मळून घेणार आहोत, चांगलं मऊसूत करणार आहोत, म्हणजे आपले गुलाबजाम जे आहेत ते फाटणार नाहीत। तर याच्यावरती 1 चमचा मी पुन्हा तूप घातलेला आहे आणि याला आता मळून घ्यायचे आपल्याला। थोडंसं थंड झाले आणि खूप जास्त थंड व्हायची वाट पाहायची नाही, थोडंसं गरम असतानाच आपल्याला गुलाबजाम मळून घ्यायचेत, जेणेकरून चिरणार नाही मधून ते गुलाबजाम, असे व्यवस्थित असे बांधता येतील। तर हे पाहू शकता किती छान असं मळून झालंय गोळा, आणि मी तुम्हाला दाखवते किती छान असं मऊ लुसलुशीत झालंय। तर हे पाहू शकता अगदी असं कुठे चीर जात नाहीये पिठाला, अगदी छान असं झालंय। आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार करू शकता गुलाबजामचा। तर इथे मी तुम्हाला 2 प्रकारचे गुलाबजाम दाखवणार आहे कसे बनवायचे ते एकाच पिठापासून। तर आता आपण करतोय तो गोल आहे, आणि हे पाहू शकता किती छान असा पेड्यासारखा मऊसूत झालाय, अगदी कुठे चीर जात नाहीये त्याला। तर याप्रमाणे आपण गोल गुलाबजाम करून घेऊयात। आता दुसरा कुठला करणार आहे ते पाहूयात। तर इथे आता दुसरा मी करणार आहे जे साखरेचे गुलाबजाम असतात, काहींनी खाल्ले असेल स्वीट टॉपमध्ये। तर हे पाहू शकते या पद्धतीचे पाकामध्ये बुडवून साखरेमध्ये घोळवून ते खाल्ले जातात, खूप छान लागतात ते पण। तर ते पण दाखवणार आहे एकाच ह्याच्यामध्ये 2 रेसिपीज। तर तयार करून घेऊयात सगळे इथे आपण आता। ते सगळे तयार झालेत, वळून घेतलेत मी गुलाबजाम, आणि ते तेल तापायला ठेवलेलं आहे। पसरट पॅन घ्यायचं, जेणेकरून आपले गुलाबजाम जे आहे ते छान असे तळले जातील। आणि त्यामध्ये गरजेनुसार तेल घालून, तेल असं खूप जास्त तापून नाही द्यायचं, खूप जास्त हाय हीटवरती म्हणजे गरम नाही करायचं, थोडंसं कमी टेम्परेचर असेल तेव्हाच आपल्याला गुलाबजाम ह्याच्यामध्ये तळण्यासाठी टाकायचं आहे। काय होतं की
पटकन म्हणजे जळले जातात, टाकल्या आपले पटकन म्हणजे वरून लालसर होतात, त्यामुळे आतून ते कच्चेच राहतात. तर पहिल्यांदा थोडासा पिठाचा गोळा टाकायचा गुलाबजामचा आणि पाहायचं आपलं टेम्परेचर किती आहे ते. तर छान असे लालसर कलर आलेला आहे, पाहू शकता किती मस्त दिसत आहेत. कोणी म्हणणार पण नाही पाहून की हे रव्याचे गुलाबजाम आहेत आणि पाकामध्ये टाकल्यानंतर अगदी छान दिसतात आणि लागतं ते तितकेच अप्रतिम. तर इथे आपण काढून घेऊयात आणि याचप्रमाणे आता हे पाकामध्ये घालायचे आपल्याला आणि हे जसे तळले त्याचप्रमाणे आपल्याला ते दुसरे देखील तळून घ्यायचे. हे पाहू शकता याप्रमाणे हे दिसायला खूप छान दिसतात. तुम्ही असेच पाकामध्ये खाल्ले तरीसुद्धा छान लागतात, अगदी त्याचप्रमाणे लागणार, पण थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सगळे आपण यामध्ये पाकामध्ये घालून घेऊयात. आणि पाक आपला कोमटच होता, कोमटपेक्षा थोडासा गरम होता. तरी ते पाहू शकता. आता हे जे गुलाबजाम आहे ते मी पाकामध्ये बाहेर काढले पाकामधून आणि असे साखर घेतली वाटीमध्ये आणि साखरेमध्ये असे घोळवून घेतलेत. तर हे असे डब्यामध्ये घालून ठेवायचे आणि मस्त जेव्हा लागेल तेव्हा आपण खाऊ शकतो. दिसतंय की नाही मस्त. तर हे पाहू शकता याप्रमाणे. तर कोणी कोणी हे गुलाबजाम खाल्लेत नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की बनवून पहा. असे रव्याचे गुलाबजामुन जर खावेसे वाटले तर किती रसरशीत झालेत पाहू शकता. नक्की बनवून पहा. पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.